जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून 9 डिसेंबरला नगरपरिषद बुलढाणा अंतर्गत संत गाडगेबाबा अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यात दिव्यांगांना ड्रायव्हिंग लायसन, राशन कार्ड, असमर्थ दाखला, एसटी पासेस, रेल्वे पासेस, अंत्योदय व निराधार नोंदणी याकरिता विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गर्दे वाचनालयाच्या प्रांगणात स्टॉल लावून सर्वांना प्रत्येक विभागाअंतर्गत फॉर्म भरून घेतले। तसेच विविध विभागाअंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली। त्याचबरोबर नोकरी कर्ज, घरकुल, रोजगार, दिव्यांगावर होणारा अन्याय, शेतीपूरक व्यवसाय निराधार, क्रीडाविषयक माहिती, महसूल व वन विभागाअंतर्गत शेती, दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा, विमा पॉलिसी अशा इतर विषयांवर अनुरूप मार्गदर्शन करण्यात आले। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष विजय जायभाये उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी महेश वाघमारे, कुणाल गायकवाड, उमेश कापुरे, मंदार बाहेकर, उपशिक्षणाधिकारी जैन पत्रकार दीपक मोरे, आयोजक नामदेव डोंगरदिवे यांची उपस्थिती होती। मेळाव्याचा असंख्य दिव्यांग महिला व पुरुषांनी लाभ घेतला असून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू पाहावयास मिळाले। जागतिक अपंग दिनानिमित्तानं नगरपरिषद अंतर्गत संत गाडगेबाबा अपंग कल्याण व पुनर्वसन बहुउद्देशीय संस्था व दिव्यांग कल्याण केंद्र यांच्या सहभागाने येथे दिव्यांगांसाठी एक मेळावा लावलेला आहे आणि या मेळाव्यामधून एसटीच्या पासेस असतील, रेल्वेच्या पासेस असतील, असमर्थ दाखला असेल, त्याच्यानंतर राशन कार्ड असतील, ह्या जीवनावश्यक गोष्टी इथून वितरित केल्या जाऊ राहिल्यात। त्यांच्या सगळ्यांच्या टीम इथं आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे दिव्यांगांना ड्रायव्हिंग लायसन मिळणं मोठं कठीण जातं, त्याच्यासाठी RTOने सुद्धा तरतूद केलेली आहे। RTO मॅडमने एक ठरवलेलं आहे की आज आपण सगळं मार्गदर्शन करू आणि ऑनलाईन आपल्याला RTOच्या माध्यमातून रेल्वेच्या पासेस घ्यावं लागतात, तर त्या पासेस त्या ऑनलाईनवर RTO ऑफिसमधून काढून देणार आहेत। आज जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं नोंदणी करायच्या। यानंतर इथून सन्माननीय मंचावरून सगळे सन्माननीय प्रमुख अतिथी, नोकरी असन, व्यवसाय असन, कर्ज असन, घरकुल असन, नंतर व्यवसायासाठी जागा असन, या सगळ्या गोष्टी या ठिकाणून त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। आणि यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांनी ठरवलं आहे की आपण जागतिक अपंग दिनानिमित्त औचित्य साधून आपण यानंतर सगळ्या अपंगांना रेग्युलर सहकार्य करू। आणि प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।